श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत स्वामी संदेश. त्याच्यामध्ये मी 3 प्रश्न घेणार आहे. 2 प्रश्नांची उत्तरं त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि आजचा तिसरा प्रश्न आहे की स्वामी मी खूप आजारी आहे, तर आता त्याच्यावर काय उपाय होणार, त्यासाठी हा प्रश्न मिळाला विचारला आहे. तर त्याचं आज उत्तर घेणार आहोत. खरोखर हे जे स्वामींचे संदेश आहेत त्याच्यासाठी मी सर्वप्रथम इथे स्वामींची पूजा करते, स्वामी माळा करते, ध्यान करते आणि मगच मी हे स्वामींचे संदेश घेत असते. तर हे उत्तर इतकी ॲक्युरेट मिळून आली आहे की मलासुद्धा आश्चर्य होते की कसं काय म्हणून. आणि तुम्हाला ह्याची जी उत्तरं मिळतात आहे तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. आणि त्याबरोबर आपल्या चॅनलवर स्वामींचे धून, स्वामींचे भजन हे पण आहे. जर का तुम्हाला आवडले तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघूया आजचा प्रश्नाचं उत्तर. तर आता आपण कार्ड घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, स्वामींचे कार्ड आपल्याला मिळालेले आहेत. स्वामींचा संदेश आहे की प्रेम आणि आनंद स्वीकार, पण अपेक्षा कमी ठेव. जितकं तू निस्वार्थ राहशील तितकं तुला खऱ्या आनंदाचा अनुभव होईल. कदाचित तुम्ही निस्वार्थ राहत नाही आहेत, तुम्ही कुठल्या तरी ह्याच्याने मनामध्ये त्रास घेऊन आहात, त्याच्यामुळे तुम्हाला जीवनाचा खरा आनंद घेता येत नाही आहे. मी तुझी रक्षा करत आहे. कोणत्याही संकटाची भीती बाळगू नकोस, पण सतत जागृत राहा आणि चुकीच्या मार्गांपासून दूर राहा. सर्व काही शेवटी ठीक होईल. जर सध्या काही ठीक वाटत नसेल तर समजून घे, प्रारब्ध आहे. धीर ठेव, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. जर का तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तर तो तुमचं प्रारब्ध आहे आणि तो प्रारब्ध म्हणजे की तुमचे काही कर्म आहेत, ते कर्म तुमचे संपतील आणि त्याच्यापुढे तुमचं सगळं चांगलं होईल. आणि दुसरा कार्ड आहे, हा आजार तात्पुरता आहे, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, तुला बळ देत आहे. श्री स्वामी समर्थ. नामस्मरणाने तू लवकर बरा किंवा बरी होशील. स्वामींचा हा संदेश एक खरोखर चमत्कार. खरोखर स्वामी आपल्याबरोबर चमत्कारिकरित्या आपल्याला म्हणजे संदेश देत आहे. मी स्वामींचे नाव घेऊन हे कार्ड काढत आहे, तुमच्या समोर हे कार्ड काढत आहे आणि अगदी म्हणजे स्वामीच उत्तर देत असतील असं मला वाटून आलं. अक्षरशः मला हे म्हणजे काय सांगू मी तुम्हाला की जे प्रश्न आहे त्याची उत्तरं अगदी बरोबर समोर येऊन आलेली आहेत. आणि काही जणांचं आजार नसणार पण तुम्ही स्वतः आनंदी नसणार, तर तो आनंद का नाही आहे त्याचं पण उत्तर स्वामींनी इथं दिलेलं आहे की बाई प्रेम आणि आनंद ह्याचा स्वीकार करा. मनामध्ये तुम्ही त्रास करून घेऊ नका, निस्वार्थपणे राहा, आनंदाने राहा, तुमचं काम नक्की होईल. आणि ज्या लोकांना खूपच तुमचं बरं होत नाही आहे, तुम्हाला खूप आजार आहे, तुम्हाला असं वाटतं की काय होईल आता ह्यापुढे, तर हे बस तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही धीर ठेवा, लवकरच तुम्ही बरे व्हाल असं स्वामींनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.